हॅलो फ्रेंड्स, तर आज ना आपण साबुदाणा आणि बटाट्याचे उपवासाचे पापड बनवणार आहोत। तर अर्धा किलो साबुदाणा या इथे आपल्याला मंद आचेवरती साबुदाणा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा थंड करून घेतला की त्याची आपल्याला बारीक अशी पूड बनवायची आहे। त्यानंतर वजनी 1 किलो बटाटा शिजवून अशा पद्धतीने तो स्मॅश करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या बटाट्यामध्ये आपण जे साबुदाण्याचं पीठ बनवलं होतं ते पीठ ॲड करायचं। त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे, हिंगाचं पाणी आणि चवीनुसार मीठ ॲड करून पाणी न वापरता घट्टसर असं हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे। तर तुमचं कणिक खूप जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोड्या थोड्या पाण्याचा वापर या इथे करू शकता। आपला साबुदाणा थोडासा फुलावा, तो भिजावा यासाठी मी फक्त पाण्याचा एक शिंतोडा मारून हे जे कणिक आहे ते थोडंसं मऊसर असं केलेलं आहे। त्यानंतर मळलेल्या कणकेचे 2 आपल्याला समान भाग करायचे आहेत आणि दोन्हीही भाग एका पाठोपाठ एक असे वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी गरम करून आपलं हे जे कणिक आहे ते मी 1 ते 2 मिनिटांसाठी वाफवून घेतलेलं आहे। आपलं जे कणिक आहे ते अशा पद्धतीने ट्रान्सपरंट झालं की आपलं कणिक वाफलेलं आहे असं समजायचं। त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आपल्याला फास्ट करायची आहे। पटापट हे जे पापड आहे ते प्रेस यंत्राचा वापर करून मस्त असे आवडत्या आकारामध्ये तुम्ही करू शकता। सावलीमध्ये 1 दिवस आणि उन्हामध्ये 2 ते 3 दिवस हे जे पापड आहेत ते व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व जे पापड आहेत ते आपण या इथे तयार करून घेऊयात। तर तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराचे लहान मोठे पापड बनवू शकता। उन्हामध्ये वाळल्यानंतर कडकडत्या तेलामध्ये मस्त असे हे पापड तळून घ्या। उपवासासाठी उत्तम असे हे पापड तयार होतात।